हॅलो फ्रेंड्स, आपण क्लास 10चा सेकंड चॅप्टर पाहत होतो ज्याचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. तर आता हे ह्या चॅप्टरचं आपलं तिसरं लेक्चर आहे. तर मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण काय शिकलं, आपण हे पाहिलं की आपल्याला सगळी कामं करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे, तर आपल्याला एनर्जी पाहिजे. एनर्जी आपण कुठून मिळवतो, तर एनर्जी आपण फूडपासून मिळवतो. मग ते फूड म्हणजे काय, मग इट मे बी कार्बोहायड्रेट, it may be fat, lipid, minerals, proteins, anything. पण मोस्ट ऑफ द टाइम कार्बोहायड्रेट म्हणजे सगळ्यात जास्त यूज कार्बोहायड्रेटचा होतो फूडपासून एनर्जी तयार करण्यासाठी. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये काय पाहिलं, आपण रेस्पिरेशन म्हणजे काय पाहिलं. रेस्पिरेशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ एनर्जी बाय युजिंग फूड विथ एक्सचेंज ऑफ गॅसेसची एक्सचेंज करून फूडपासून एनर्जी तयार करणं म्हणजेच रेस्पिरेशन, राईट. आणि मग रेस्पिरेशनचे कोणते 2 टाईप पाहिले आपण, एक म्हणजे बॉडी लेवलचं रेस्पिरेशन आणि दुसरं सेल्युलर लेवलचं किंवा सेल लेवलचं रेस्पिरेशन. बॉडी लेवल रेस्पिरेशनमध्ये आपण काय पाहिलं, तर कशा प्रकारे ऑक्सिजन आपण घेतो आणि मग कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. मग त्यावेळेस काय होतं, ऑक्सिजन आपण ब्लडमध्ये ट्रान्सफर करतो, हार्टकडे, हार्ट पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड करतो आणि मग ते डिऑक्सिजनेटेड ब्लड परत हार्टकडे येतं आणि हार्टकडून परत ते लंग्सला जातं. लंग्समध्ये मग गेल्यानंतर CO2 बाहेर पडतो आणि ऑक्सिजनमध्ये येतो. मग ते ऑक्सिजनेटेड ब्लड परत हार्टकडे येतं आणि हार्ट परत पूर्ण बॉडीला सप्लाय करतं. तर हे म्हणजे काय, तर बॉडी लेवलचं रेस्पिरेशन. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन पाहायचं आहे, सेल्युलर रेस्पिरेशन पाहायचं आहे. पण ते पाहण्याआधी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही क्वेश्चन्स आहेत, ते आपण पाहून घेऊयात. पहिला क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 असा आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता की कार्बनचे किती मॉलिक्यूल आहेत, किती ॲटम आहेत, हायड्रोजनचे किती ॲटम आहेत आणि ऑक्सिजनचे किती ॲटम आहेत. तर ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे. म्हणजेच याच्यामध्ये कार्बनचे 6 मॉलिक्युल्स आहेत, 6 ॲटम आहेत, हायड्रोजनचे 12 ॲटम आहेत आणि ऑक्सिजनचे 6 ॲटम आहेत. बरोबर, कारण ग्लुकोज इज अ कार्बोहायड्रेट आणि कार्बोहायड्रेटचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण रफमध्ये पाहिलं तर CnH2nOn अशा टाईपमध्ये येतो, राईट. आणि ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे. आणि मग त्याच्यामध्ये कार्बनचे 6 ॲटम, हायड्रोजनचे 12 ॲटम आणि ऑक्सिजनचे 6 ॲटम प्रेझेंट असतात. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया, विच टाईप ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दिज ॲटम्स. कोणत्या टाईपचा केमिकल बॉन्ड ह्या सगळ्या ॲटम्समध्ये प्रेझेंट आहे. आता बॉन्ड्सची तुम्हाला फारशी माहिती नसेल तरी मी तुम्हाला त्या बॉन्डचं नाव सांगते, कारण हे तुम्ही पुढे चालून 11th-12thला अजून डीपमध्ये पाहाल की बॉन्ड्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, काय काय असतं. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की ह्या वेगवेगळ्या ॲटम्समध्ये म्हणजे विच टाईप ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दिज ॲटम्स. ह्या सगळ्या ॲटम्समध्ये कोणते बॉन्ड्स प्रेझेंट असतात, तर कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट असतात. कोणते बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे समजा आता कार्बनचे 6 मॉलिक्यूल आहेत, कार्बनची म्हणजेच हे सगळे जे काही ॲटम आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे सगळे कोव्हॅलेंट बॉन्डनी एकमेकांमध्ये असोसिएट झालेले आहेत. त्यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड नावाचा केमिकल बॉन्ड प्रेझेंट असतो, राईट. तर यानंतर आपण पुढचा एक क्वेश्चन आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला, तो पाहूया. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन्स ॲक्च्युअली व्हेन अ मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज्ड. म्हणजे इन टर्म्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये एका मॉलिक्यूल ऑक्सिडाइज झाला म्हणजे नेमकं काय झालं हे आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. ऑक्सिडाइज्ड म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलंच असेल की इथे काय होतं, ऑक्सिडेशन होतं.
ऑक्सिडेशन ऑफ एनी मॉलिक्यूल. मग आता ऑक्सिडेशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा मग रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन असं आपण त्याला म्हणू शकतो. मग ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जेव्हा ऑक्सिजनची ॲडिशन होते तेव्हा आपण तो मॉलिक्यूल ऑक्सिडाइज झाला असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल समजा सिम्पल एक्झाम्पल घ्या, H2 + O2 gives H2O प्लस हीट. ह्या हायड्रोजनमध्ये ऑक्सिजन ॲड झाला आणि मग H2O फॉर्म झाला. आता ही रिॲक्शन आपण जर बॅलन्स करून घेतली तर पहा इथं 2 हायड्रोजन आहेत, इथंही 2 हायड्रोजन आहेत, इथं एकच ऑक्सिजन आहे आणि इथं 2 ऑक्सिजन आहे. म्हणजे आपल्याला इथं ऑक्सिजन कमी पडतो आहे, म्हणजे इथं आपण 2 लिहिणार. मग आता आपले हायड्रोजन किती झाले 4, म्हणजे 2H2 + O2 गिव्स 2H2O. तर ऑक्सिजन ॲड होऊन आपल्याला वॉटर मॉलिक्यूल मिळाला. म्हणजे हेच काय झालं इथं ऑक्सिडेशन झालं आणि मग H2O मॉलिक्यूल मिळाला. आणि त्यानंतर ही जी काही हीट बाहेर पडाली त्या मग हे हीट म्हणजे काय इज नथिंग बट अ एनर्जी. अँड दिस एनर्जी इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ ATP. ही जी एनर्जी आहे ती आपण ATPच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो. तुम्ही सांगू शकाल का आता इथं एनर्जी बाहेर पडली आहे म्हटल्यानंतर ही कोणती रिॲक्शन आहे, कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे? तर ही एक्झोथर्मिक टाईप ऑफ रिॲक्शन आहे, कारण हीट बाहेर पडली आहे. पण सिम्पल आपला क्वेश्चन काय आहे की व्हेन अ मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज्ड, म्हणजे मॉलिक्यूल ऑक्सिडाइज झाला म्हणजे नेमकं काय झालं तर मॉलिक्यूल ऑक्सिडाइज झाला म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, एक ऑक्सिजनचा ॲटम त्या मॉलिक्यूलमध्ये एंटर झाला किंवा ॲडिशन झाली तर आपण त्याला काय म्हणतो तो मॉलिक्यूल ऑक्सिडाइज झाला. म्हणजेच तिथं काय होतं ऑक्सिडेशन होतं, म्हणजेच ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. तर हा झाला आपला तिसरा क्वेश्चन. यानंतर आपण पुढच्या कन्सेप्ट्स पाहूया. तर फ्रेंड्स आपण काय पाहिलं होतं की रेस्पिरेशनचे 2 टाईप आहेत. कोणते? एक रेस्पिरेशन जे बॉडी लेवलवर होतं आणि दुसरं रेस्पिरेशन कोणतं जे सेल्युलर लेवलवर होतं. तर हे सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन कशा प्रकारे होतं हे आता आपण पाहूयात. हे जे सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन आहे ते 2 टाईपमध्ये होतं. एक ॲरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरं ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. आपण रेस्पिरेशन म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं की ऑक्सिजन गरजेचं आहे, पण असं काही नाही. कारण हे जे ॲरोबिक रेस्पिरेशन आहे इथे आपल्याला ऑक्सिजन लागतं आणि ॲनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन अब्सेंट असतं. म्हणजेच ॲनॲरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस विदाऊट ऑक्सिजन अँड ॲरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस विथ ऑक्सिजन. म्हणजेच इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जे काही रेस्पिरेशन होतं त्याला आपण ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणतो आणि इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आपण त्याला ॲनॲरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. मग हे जे काही ॲरोबिक रेस्पिरेशन आहे हे ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपला जो काही ग्लुकोजचा जो काही मॉलिक्यूल आहे तो स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज होतो आणि त्यापासून आपण काय मिळवतो एनर्जी मिळवतो. ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपण एनर्जी मिळवतो या ॲरोबिक रेस्पिरेशन बट इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, राईट. आणि मग या ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये जे स्टेप बाय स्टेप जे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, ग्लुकोज मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होऊन जे एनर्जी तयार होते ते स्टेप बाय स्टेप होते आणि हे ॲरोबिक रेस्पिरेशन 3 टाईप म्हणजे 3 स्टेपमध्ये होतं. एक म्हणजे ग्लायकोलिसिस, दुसरा ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड, पाथवे किंवा सायकलही म्हणतो आपण त्याला,
TCA सायकल इन शॉर्ट. आणि तिसरी म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. झालं आपण ETC किंवा ETC सुद्धा म्हणतो. ॲरोबिक रेस्पिरेशन 3 स्टेपमध्ये होतं. एक म्हणजे ग्लायकॉलिसिस, दुसरं ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड पाथवे किंवा ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल किंवा आपण ह्याला TCA सायकल असं सुद्धा म्हणतो शॉर्टमध्ये. आणि तिसरा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन म्हणजेच ETC सायकल असं आपण म्हणतो. तर हे ग्लायकॉलिसिस म्हणजे काय, ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड पाथवे म्हणजे काय आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये पाहूया. तर फ्रेंड्स, मगाशी मी तुम्हाला म्हटलं सेल्युलर लेवलचं जे रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जे रेस्पिरेशन होतं त्याला आपण काय म्हणतो, ॲरोबिक रेस्पिरेशन. आणि मग ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये 3 स्टेप असतात. एक ग्लायकॉलिसिस, TCA सायकल आणि ETC. म्हणजेच ग्लायकॉलिसिस, ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड पाथवे आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. तर मग पण ॲक्च्युअल ह्या 3 स्टेप पाहण्याआधी काही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की एनर्जी इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ ATP. एनर्जी आपण ATPच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो. तर एनर्जी म्हणजे, तर हे ATP म्हणजे काय, तर ATPचा लॉंग फॉर्म ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हे ATP कशा, इट इज अ ट्रायफॉस्फेट कंपाऊंड विच इज फॉर्म्ड बाय ॲडिनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड. ॲडिनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड पासून आपण हा ट्रायफॉस्फेट कंपाऊंड तयार केला, ज्याचं नाव आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजेच ATP. तर ही ATP म्हणजे काय, आपण ATPला एनर्जी करन्सी असं सुद्धा म्हणतो. जशी आपली करन्सी, इंडियाची करन्सी रुपीज आहे, तसंच एनर्जीची करन्सी काय आहे, ATP. म्हणजे आपण एनर्जी कशी मेजर करतो, ATPच्या फॉर्ममध्ये आपण एनर्जी स्टोअर करतो, म्हणून आपण याला एनर्जी करन्सी असं सुद्धा म्हणतो. तर मग आता आपण पाहूया की ATP म्हणजे नेमकं काय, एनर्जी कशी तयार होते हे आपण पाहूया. तर ही जी एनर्जी आहे, आता समजा हा ॲडिनाइन ग्रुप आहे, हा रायबोज ग्रुप आहे आणि हे तिन्ही फॉस्फेट ग्रुप आहे. इथे पण सेम ॲडिनाइन ग्रुप, रायबोज ग्रुप आणि हे फॉस्फेट ग्रुप. पण आता हा जो तर एनर्जी जी काही एनर्जी आहे इथं 3 बॉन्डमध्ये, फॉस्फेटमध्ये जे काही, ते ट्रायफॉस्फेटमध्ये जे काही बॉन्ड्स आहेत, 2 फॉस्फेट ग्रुपमध्ये जे बॉन्ड आहे त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये एनर्जी स्टोअर केलेली असते. आणि जेव्हा यामधला फॉस्फेट बॉन्ड आपण ब्रेक करतो आणि मग इकडे हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट तयार होतो, ह्याला काय म्हणणार आपण, हा जो सेपरेट फॉस्फेट ग्रुप सिंगल असतो त्याला आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक फॉस्फेट. जेव्हा ही एनर्जी, जेव्हा हा बॉन्ड ब्रेक झाला तेव्हा एनर्जी रिलीज झाली, म्हणजेच ATPचं कन्व्हर्जन ADP मध्ये झालं. ATP म्हणजे काय, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, आणि ADP म्हणजे काय, ॲडिनोसिन डायफॉस्फेट. एक फॉस्फेट ग्रुप बाहेर निघाला आणि ह्या 2 फॉस्फेट ग्रुपच्या मध्ये जो काही बॉन्ड आहे त्या बॉन्डमध्ये जी एनर्जी होती ती रिलीज झाली आणि त्यापासून ADP तयार झाला. म्हणजे कारण इथे ह्या ॲडिनोसिन ग्रुपला 2च फॉस्फेट ग्रुप अटॅच आहेत, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, ॲडिनोसिन डायफॉस्फेट. आणि हे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट कारण इथे 3 फॉस्फेट ग्रुप आहेत. मग ह्या 2 फॉस्फेट ग्रुपमध्ये जो बॉन्ड आहे त्या बॉन्डमध्ये एनर्जी स्टोअर केलेली असते आणि जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा एनर्जी रिलीज होते. मग अशा प्रकारे आपण काय,
एनर्जी प्रोडक्शन करतो ATP पासून, राईट. तर हे झालं ATP. त्याचबरोबर अजून दोन कन्सेप्ट आहेत तुम्ही लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे NADH2 म्हणजेच निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. त्याचबरोबर FADH2 म्हणजेच फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. ॲक्च्युअल रेस्पिरेशनची ॲरोबिक रेस्पिरेशनची प्रोसेस पाहण्याआधी आपण ह्या कन्सेप्ट पाहिल्या, ATP, NADH2 आणि FADH2. आपण एनर्जी ATPच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो आणि ATP पासून आपण एनर्जी तयार करतो आणि ATPला आपण काय म्हणतो तर एनर्जी करन्सी. एनर्जीची करन्सी काय आहे तर ATP आहे. त्याचबरोबर ATP पासून जेव्हा आपण ADP तयार करतो तेव्हाच एनर्जी रिलीज होते, त्यावेळेसच एनर्जी रिलीज होते. कारण दोन फॉस्फेट ग्रुपमध्ये जो काही बॉन्ड प्रेझेंट आहे त्या बॉन्डमध्ये एनर्जी स्टोअर असते जास्त प्रमाणामध्ये आणि जेव्हा तो बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा एनर्जी रिलीज होते. त्याचबरोबर NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. त्यानंतर FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. तर अजून एक कन्सेप्ट आहे की एका NADH2 पासून आपल्याला 3 ATP मिळतात आणि एका FADH2 पासून आपल्याला 2 ATP मिळतात. ते कसे तेही आपण पुढे पाहणारच आहोत. तर आता एवढंच लक्षात ठेवा आणि आता यानंतर आपण आपल्या त्या 3 स्टेप पाहूयात, ग्लायकॉलिसिस, TCA सायकल आणि ETC. तर फ्रेंड्स, या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं तर आपण रेस्पिरेशनचे 2 टाईप पाहिले. कोणते कोणते असतात, एक तर बॉडी लेवल आणि दुसरं सेल्युलर. मग ह्या सेल्युलर ह्याच्यामध्ये आपण 2 टाईप पाहिले, एक म्हणजे ॲरोबिक आणि दुसरं म्हणजे ॲनॲरोबिक. आणि मग ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, रेस्पिरेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड इट इज द रेस्पिरेशन इन absence ऑफ ऑक्सिजन. आपल्याला कायम असं वाटतं की आपल्याला रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन नेसेसरी आहे, पण असं काहीच नाही आहे. कारण हे जे अनॲरोबिक रेस्पिरेशन आहे तिथे ऑक्सिजन अब्सेंट असतो. इन absence ऑफ ऑक्सिजन दिस अनॲरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस. फक्त एवढंच की इथे खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला ATP मिळतील, कमी प्रमाणामध्ये आपल्याला एनर्जी मिळेल आणि इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आपल्याला जास्त ATP मिळतील, जास्त प्रमाणामध्ये आपल्याला एनर्जी मिळेल. त्याचबरोबर आपण काय पाहिलं, ATP म्हणजे काय, ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. मग ह्या ATPमध्ये काय काय असतं आपण मग अशी इथे स्ट्रक्चर पाहिलं होतं. एक म्हणजे ॲडिनाइन ग्रुप असतो, दुसरे म्हणजे पेंटोज शुगर. पेंटोज शुगर म्हणजेच रायबोज ग्रुप. आणि त्यानंतर काय होता 3 फॉस्फेट ग्रुप. ATPला आपण काय म्हणतो, एनर्जी करन्सी. एनर्जीची करन्सी म्हणजे काय तर ATP. आणि हे ATP फॉर्मेशन जे काही आहे ते कुठं होतं, ते एक म्हणजे आपल्या सायटोप्लाझममध्ये होतं आणि दुसरं मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं सेलच्या. कारण इट इज अ सेल्युलर टाईप ऑफ रेस्पिरेशन. त्याचबरोबर आपण अजून 2 मॉलिक्युल्स पाहिले इथे ATP बस प्रमाणेच, ते म्हणजे NADH2 आणि FADH2. आपल्याला एका NADH2 पासून किती ATP मिळतात, 3 ATP मिळतात आणि एका FADH2 पासून आपल्याला 2 ATP मिळतात.
राईट. तर हे सगळं आज आपण आपल्या लेक्चर नंबर 3मध्ये शिकले, लेक्चर नंबर 3मध्ये शिकले. आणि या पुढच्या लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेशन म्हणजे ॲरोबिक रेस्पिरेशनचे जे 3 स्टेप आहेत, ग्लायकॉलिसिस, TCA सायकल आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, हे आपण पाहणार आहोत. थँक्यू.